तुझा जो प्रश्न होता, प्रॅक्टिकल आणि परंपरा, हे दोन वेगळं नाहीये. आणि ते ज्यावेळेला वेगळं केलं जातं तिथेच सगळी ज्ञानबाची मेख गोंधळ घालते. मी त्याला असं म्हणतो की प्रॅक्टिकली जपलेली परंपरा, प्रॅक्टिकल आणि परंपरा असं म्हटलं. इनफॅक्ट तू जर का प्रॅक्टिस किंवा प्रॅक्टिकल या शब्दाच्या रूट मध्ये गेलीस ना, तो ग्रीक मधनं शब्द आलेला प्रॅक्टिकोस. आणि प्रॅक्टिकोस या शब्दाचा अर्थच मुळी डुईंग, ऍक्टिंग, कन्सर्न्ड विथ ऍक्शन असा आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल परंपरा असं म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकली जपलेली परंपरा म्हणू. तर सगळ्यांनाच उदाहरण देतो मी. असं धरूया, आपण तीन घरं आहेत, अ, ब आणि क. त्या घरामध्ये आजी आहे, आजीचा मुलगा, सून, आजीची नातवंड, अशी एक 6 जण त्या घरात राहत आहेत. आजीच्या पणजीनी लिहिलेलं एक पाककृतीचं पुस्तक, रेसिपी बुक, हे त्या घरात आहे. म्हणजे आता बघा, आजीची पणजी म्हणजे साधारणतः एक पावणे 200 वर्षापूर्वीचं ते पुस्तक असेल. आता हे पुस्तक लिहिलं कसं, त्यावेळेला तिला लिहिता वाचता येत होतं का, पेन्सिल कुठे मिळाली, असे प्रश्न येत असतील तर टेम्पररी बाजूला ठेवा ते. आता आपण भाव समजून घेऊ त्याच्यातला. तर ते पुस्तक आहे, ते घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. आजी पण म्हणते की अहो म्हणायचे नेहमी, किंवा वगैरे वगैरे वगैरे. हा मुलगा पण तिचा म्हणतो की होतं आमच्या घरात, होतं वगैरे असं. पण ते काही केल्या, कुठेही सगळीकडे दोंडाळून झालं. ते पुस्तक काही सापडत नाहीये आता. मग आता ह्याच्यात परंपरा जपली का, प्रॅक्टिकॅलिटी आणली का? माझ्या मते काहीच नाहीये. कारण काय जपायचं तेच जपले गेलेलं नसेल तर काय पुढे. आता घरात जाऊ, किंवा केस नंबर 2 घेऊ आपण, की त्याही घरात आजीच्या पणजींनी दिलेलं 150 पावणे 200 वर्षापूर्वीचं पाककृतीचं पुस्तक आहे. ते पुस्तक अतिशय सुंदर जपलंय त्यांनी. ते देव्हाऱ्याच्या बाजूलाच एका काचेच्या कपाटामध्ये छान अशी सुरेख त्याला बांधणी केलेली आहे. आणि ते तिथे ठेवलंय. रोज त्याच्यावर हळद कुंकू फूल व्यवस्थित तिथे हारबीर असतो झकास. सणासुदीच्या दिवशी त्याला जास्ती मेहरप वगैरे केली जाते छान. फक्त त्या घरातल्यांपैकी कुणीही ते अजून पुस्तक एकदाही उघडलेलं नाहीये. तर आता ह्या केसमध्ये ही परंपरा जपली म्हणायची का प्रॅक्टिकॅलिटी? प्रॅक्टिकॅलिटी नक्कीच नाही असं मला वाटतं. परंपरा जपली का नाही जपली मला माहिती नाही. पुस्तक जपलं एवढं नक्की. आता तिसरी केस घेऊ, घर नंबर क. तर त्या घरामध्ये सुद्धा आजी आहे, आजीचा मुलगा आहे, नातू आहे, सून आहे, सगळं आहे. त्या घरामध्ये सुद्धा आजीच्या पणजीने दिलेलं पाककृतीचं पुस्तक आहे. आणि ते पुस्तक या लोकांनी इतकं सुरेख जपलंय. त्याची पानं विदीर्ण झालेली होती, त्याला त्यांनी लॅमिनेट करून आणलं, छान ठेवलंय ते. आणि त्या पुस्तकाच्या प्रत्येकी एक अशा प्रती या लोकांनी काढल्या, प्रत्येकाच्या हातात दिल्या. नातू, नातवंड, आजी, मुलगा, सून, 5 प्रती त्यांच्याकडे आहेत. आणि आजीनी करती त्या घरातली म्हणून त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की आठवड्यामध्ये कुठलीही यातली एक पाककृती कुणीतरी एकाने अकाउंटेबिलिटी घ्यायची आणि ती करायची. 4 वेळा चुकली तरी चालेल, 10 वेळा चुकली तरी चालेल, पण ती करायची. त्यामुळे झालं काय, मागच्या 10-12 वर्षामध्ये या घरामध्ये, घरामध्ये, जवळजवळ 75 ते 80 अशा तावून सुलाखून निघालेल्या पाककृती तयार झाल्या. आणि गंमत म्हणजे त्या आजीच्या नातवाने आता मोठं क्लाउड किचन काढलंय आणि भरघोस व्यवसाय सुरू आहे त्याचा. या तिसऱ्या पद्धतीच्या किंवा तिसऱ्या घराला मी प्रॅक्टिकली जपलेली परंपरा असं म्हणतो. भगवद्गीता हे रेसिपी बुक आहे. आणि रेसिपी बुक वापरण्याची एक आणि फक्त एकच जागा आहे, ती म्हणजे चूल. ती रेसिपी बुक देवघरात उपयोगाचं नाही, हॉलमध्ये उपयोगाचं नाही, गॅलरीमध्ये उपयोगाचं नाही. हातात चूल घेऊन चटके खात खात ते जोपर्यंत रेसिपी होत नाही तोपर्यंत उपयोग नाही. मग रेसिपी न करता ज्यावेळेला पुस्तक जपलं जातं त्यावेळेला काय जन्माला येतं? उपयोग न करता एखादी गोष्ट जपली तर त्यातून उपयोग जन्माला येतो, तो अभिमान. आणि अभिमान हा आसुरी गुण आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्यम एवच. मग अभिमान म्हटल्यानंतर आसुरी संपत्ती, आसुरी संपत्ती म्हणजे अधोगती. मग तिसरी जी घरकुल आहे त्याच्यामध्ये अभिमान नाही धरला त्यांनी, त्याचा वापर केला, पानागणिक वापर सुरू केला. आता शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो. भगवद्गीता जर का रेसिपी बुक आहे आणि माझं किचन हे माझं आयुष्य आहे पूर्ण, तर त्या आयुष्यामधल्या किचनमध्ये म्हणजे किचन मधल्या आयुष्यामध्ये मी काय करीन त्याचं? एक अगदी सहज उदाहरण देतो की धरून चाल की माझं घर मी रंगवायला काढलेलं आहे, किंवा घरात फर्निचरचं काम काढलेलं आहे, किंवा एक भला थोरला प्रोजेक्ट असेल की लंडनचं एअरपोर्ट एक्सटेंड होत आहे, T5 T6, हे भलं थोरलं एअरपोर्ट आहे ते. काहीही काम असो, घरातलं रंगकाम किंवा टर्मिनलचं कन्स्ट्रक्शन, त्याच्याशी माणसं जोडली गेली म्हणजे त्यांच्या वृत्ती, प्रकृती, दृष्टी सगळे आले. मग कृष्ण कधीतरी भगवद्गीतेत सांगून जातो अर्जुनाला, साहेबा,
सांभाळायचं तुझं तुला. माझ्याकडे काही येऊ नको. उद्धरेत आत्मना आत्मानम. मी हम्म. मदत करीन तुला, पण प्रवास तुझा आहे. राहीन तुझ्याबरोबर. पण हे करत असताना ना, ही 9 माणसं किंवा 9 मानसिकता तुझ्या आजूबाजूला असतील, मग रेसिपी सुरू होते. सुहृद हरी मित्र उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुषु अपिच पापेषु समबुद्धिर्विशिष्य विशिष्यते. की तुझ्या आजूबाजूला तुझे चांगले इच्छणारी लोक असतील, तुला मदत करणारी लोक असतील, तुझं वाटोळं व्हावं अशा विचारांची लोक असतील, तुझं वाटोळं करण्यात अग्रेसर असलेले लोक असतील, मग मित्र असतील, शत्रू असतील, सुहृद असतील, द्वेष करणारी माणसं असतील. काही जणांना काही पत्ता नसेल तुझ्या कामाचा, उदासीन वरती असतील ते. काही जण जरा जपून की जायचं का याच्या बाजूला का नाही असे असतील. काही जण साधू सगळ्यांचेच कामं करणारे, आणि काही जण पापी सगळ्यांचेच वाईट करणारे. बंधू नातेवाईक अशी एक कन्सेप्ट त्यांनी काढली. तर ही साधारणतः 9 पद्धतीची माणसं, मी ज्याला म्हणतो 9 पद्धतीची मानसिकता, इन्क्लुडिंग यू विल बी देअर. तर तू तुझं काम करताना, कुठलंही काम हातात घेतोस त्यावेळेला अशी माणसं पाहतोस का रे? हा झाला रेसिपीचा उपयोग. मग ह्या माणसांना नावं ठेवतोस का? माणसांना नावं ठेवत असतील तर समबुद्धी विशिक्षते तुला जमलेलं नाही. मग समबुद्धीनी काम करायचं असेल तर माणसांना नावं ठेवू नको. हा, त्यांचा इंटरेस्ट माझ्या कामात नाहीये त्यामुळे तो कटकट करतोय, त्यामुळे तो माझ्या आड येतोय, हे इतपत ठीक आहे. तर हे मला उदाहरण द्यावं असं वाटतं. आणि मग तुझ्या प्रश्नाकडे म्हटलं तसं, दिस इज हाऊ वी कॅन, म्हणजे प्रॅक्टिकली आपण ही परंपरा जपू शकू.